शेवटचा एक गुरुमंत्र देतो. कार्यक्रम आवडला मराठी माणसाला की त्याच्या तोंडातनं उत्स्फूर्तपणे एका शब्दाने दाद दिली जाते. कुठची असते सांगा? वा. तर आपला आजचा जो गुरुमंत्र आहे, समृद्धीच्या राजमार्गावर धावण्याची जी गाडी आहे, तो मंत्र आहे वा 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 वा. काय आहे? आता पहिला वा म्हणजे काय? वाचवा. दर महिना तुम्हाला मिळणाऱ्या पैशातले थोडे थोडे पैसे बाजूला ठेवा. सगळेच्या सगळे पैसे तुमच्या व्यवसायामध्ये परत गुंतवण्याची आवश्यकता नाही. तुम्ही पगार घ्या तुमच्यासाठी आणि ते पैसे वाचवा. तो पहिला वा म्हणजे काय? वाचवा. दुसरा वा जो आहे तो आहे वाढवा. वाचवलेले पैसे घरात ठेवू नका, बँकामध्ये फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवू नका, तर ते अशा गुंतवणुकीत ठेवा की जेणेकरून तुम्हाला जास्त परतावा मिळेल, सेफ आणि जास्त परतावा मिळेल. म्हणजे AAA रेटिंगवाल्या कंपन्यांच्या एफडीज मध्ये ठेवा किंवा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवा किंवा इक्विटी शेअर्स विकत घ्या. तर तो पैसा वाढवणं हे पण तेवढंच आवश्यक आहे. दुसरा वा कुठला आहे? वाढवा. तिसरा वा म्हणजे वापरा. जेव्हा हे पैसे वाढतील तर ते वाढलेले पैसे हे तुम्ही घरी ठेवू नका की आपल्या मुलांना उपयोगी पडतील, त्यांच्यासाठी काहीतरी ठेवलं पाहिजे वगैरे उदात्त विचार ठीक आहेत, पण तुम्ही पण एन्जॉय करा. तुम्हाला पाहिजे असेल, परदेशात जायचं असेल, 5 लाख 10 लाख झालेले आहेत, त्यातले 5 लाख काढा, परदेशात जा, हार्ले डेव्हिडसन विकत घ्या. तुम्हाला अजून कुठचे स्वप्न असतील ती सगळी स्वप्न पूर्ण करा. तो तिसरा वा म्हणजे वापरा. जर हे पैसे वापरलेत तर इकॉनॉमीला बूस्ट मिळेल. इकॉनॉमीला बूस्ट मिळाला की शेअर्स पुन्हा वाढतील. शेअर्स पुन्हा वाढतील की तुमची जी इन्व्हेस्टमेंट त्या शेअर्समध्ये असेल तर ती पण वाढेल. तो इकॉनॉमी वाढण्यासाठी पण तिसरा वा आवश्यक आहे, वापरा. बरोबर? पहिला वा वाचवा. दुसरा वा वाढवा. तिसरा वा वापरा. आणि चौथा वा जो खूप महत्वाचा आहे की जो तुम्हाला वरती गेल्यानंतर उपयोगी पडेल, तो म्हणजे वाढलेले हे पैसे वाटा. जे असे गरीब लोक आहेत त्या सगळ्या गरीब लोकांना. क्या बात है. चौथा वा तुम्हाला वरती खूप उपयोगी पडेल. चित्रगुप्ताच्या समोर उभं राहिलात की वाटले आम्ही पैसे, त्याला तुम्हाला नक्की तो आनंदाने सांगेल की योग्य प्रकारे समृद्धीच्या राजमार्गावर धावल्यामुळे तुझं स्वर्गामध्ये सहर्ष स्वागत आहे.